नमस्कार विद्यार्थ्यांनो. द्वितीय वर्ष कला शाखा मराठी G2 विषय व्यावहारिक आणि उपयोजित मराठीच्या चौथ्या सादरीकरणात मी प्राध्यापिका स्मिता ओंकारराव माळवे आपलं मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहोत भाषेची विविध रूपं आणि भाषेचं कार्य. आपण भाषाभेद गेल्या सादरीकरणात शिकलो होतो. आज आपण बघत आहोत की प्रमाणभाषा आणि बोलीभाषा. प्रमाणभाषा कशाला म्हणतात? एका विशिष्ट भूभागाच्या मोठ्यात मोठ्या मानवी समूहाकडून जी भाषा बोलली जाते त्या भाषेला प्रमाणभाषा असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, महाराष्ट्र राज्याची मराठी भाषा, कर्नाटक राज्याची कन्नड भाषा. आणि बोलीभाषा म्हणजे नेमकं काय? तर एका विशिष्ट भूभागाच्या लहानात लहान मानवी समूहाकडून जी भाषा बोलली जाते त्या भाषेला बोलीभाषा असं म्हणतात. उदाहरणार्थ, अहिराणी, वऱ्हाडी, नागपुरी, डांगी इत्यादी. आपण आता प्रमाणभाषेचं नेमकं स्वरूप कसं असतं ते पाहणार आहोत. बघा, प्रमाणभाषेची काही ठळक वैशिष्ट्य किंवा विशेष आहेत. प्रमाणभाषा एका विस्तृत प्रदेशात बोलली जाते. जसं मराठी ही प्रमाणभाषा महाराष्ट्रात आणि गुजराती ही प्रमाणभाषा गुजरातमध्ये बोलली जाते. अशा प्रमाणभाषेचा वापर समाजातील निरनिराळ्या व्यवसाय, जातनिहाय अशा गटांकडून आपापसात व्यवहार करण्यासाठी होतो. प्रमाणभाषेच्या अंतर्गत अनेक बोली, स्थानिक बोली समाविष्ट होतात. प्रमाणभाषा राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक इत्यादी महत्त्वाच्या क्षेत्रातील व्यवहारांसाठी वापरली जाते. प्रशासकीय कामांसाठी तसंच लेखन, भाषण व्यवहारासाठी प्रायः प्रमाणभाषेचा आधार घेतला जातो. साहजिकच प्रमाणभाषेमुळे त्या भाषेतील समाजाचं एकसंधत्व टिकून राहतं. समाजाचा सांस्कृतिक वारसा, ज्ञानव्यूह, इतिहास, परंपरा जपण्याचं कार्य प्रमाणभाषा करत असते. तिच्या या विशेषामुळे एका समाजापासून दुसऱ्या समाजाचं स्वतंत्र अस्तित्व प्रमाणभाषा व्यक्त करत असते. प्रमाणभाषा समाजाला स्थैर्य देते. बोलीपेक्षा प्रमाणभाषा जास्त स्थिर असते. अर्थात बोली आणि प्रमाणभाषा परस्पर पूरक असतात, मारक नव्हे. उच्चार आणि शब्दसंग्रह या दोन्ही बाबतीत प्रमाणभाषा बोलीच्या संदर्भात भेद दर्शवते. उदाहरणार्थ, पाणी, पानी, शेत, श्यात, तेल, त्याल, गोड, ग्वाड हे उच्चार भेद आहेत. रामाने आणि रामानं, ती गेली होती, ती गेलती असे व्याकरण भेद आहेत. काही वेळा प्रमाणभाषेत नसणारे शब्द बोलीभाषेत मात्र अस्तित्वात असतात. ग्रंथालय ओस पडली यामुळे अर्थातच बोली आणि प्रमाणभाषा यात अत्यंत गतीने बदल घडत गेलेला आहे. प्रसार माध्यमांचा जो बडेजाव सध्या चालला आहे त्यामुळे मराठीचा शब्दसंग्रह कशा पद्धतीने बदलत गेला आहे हे आपण शिकलो आहोत. प्रसार माध्यमं, मोबाईल, वाहनं या जणू काही प्रमाणभाषा आणि बोली या उपभाषा यांचा विचार करताना आर्थिक वर्ग, जाती, वर्ण, स्त्री, पुरुष असे भेद तपासणं गरजेचं आहे. भाषिक व्यवहाराचा सामाजिक संदर्भ हा अत्यंत गतिमान आणि व्यामिश्र असतो. आधुनिक जगातील जनसंपर्क माध्यमांचा अभ्यास देखील महत्त्वाचा ठरतो. या क्षेत्रानुसार नियतकालिक, नभोवाणी, दूरचित्रवाणी इथे भाषिक व्यवहार कसे आहेत हे तपासणं ही काळाची गरज आहे. काही भाषा वैज्ञानिकांच्या मते प्रमाणभाषा एक काल्पनिक कल्पना आहे. आपल्या साम्यभेदांच्या कल्पना आपण बोली आणि प्रमाणभाषेला लावतो. त्यामुळे बोली आणि स्थानिक भेद यांची एक बेरीज म्हणजे प्रमाणभाषा असं मानलं जातं. काहींच्या मते प्रमाणभाषा ही एक आदर्श बोलीच असते. या आदर्श बोलीत वाङ्मय लेखन, भाषण समृद्धी, ज्ञानार्जन, सांस्कृतिक वारसा हे सर्व जपण्याचं कार्य करते. बोली प्रमाणभाषेला समृद्ध करते. पण एक सर्वमान्य प्रमाणभाषेचा वापर विविध गटांकडून विविध ठिकाणी विविध पातळ्यांवर होत असतो. त्यामुळे एक प्रमाणभाषा अनेक बोलींना जन्म देऊ शकते. अशी बदलणारी भाषिक रूपे म्हणजे बोली आणि मूळ सर्वमान्य भाषा म्हणजे प्रमाणभाषा हे एक आदेशात्मक भाषिक रूप एवढंच ते मांडतात. शिक्षण, राज्यकारभार, वर्तमानपत्रे,
लेखन या माध्यमांशी संबंधित एक भाषिक सोय आहे, एक रूप आहे. या रूपाची सोयीची सवय समाजाला असते. प्रमाण भाषा समाज मान्य भाषा असली तरी तिच्यात सातत्याने बदल होत असतात. आधुनिकीकरण, जागतिकीकरण आणि संगणकीकरणाच्या रेट्याखाली प्रमाण भाषा सध्या वेगाने बदलत आहे. मराठी प्रमाण भाषेत सध्या गतिमानतेमुळे नवीन शब्दांची भर पडत आहे. दूरदर्शन, चित्रपट, इंटरनेटच्या प्रसारामुळे मराठी भाषा ही वेगाने बदलते आहे. वाचकांची संख्या कमी, आपल्या गरजाच बनल्या आहे. तसेच शहर, खेडे, उच्च नीच, गरीब श्रीमंत, मागास प्रगत हे भेद विरळ होत चालल्याने बोलीभाषांची विशिष्टता कमी होत चालली आहे. सर्व लोक जणू एकाच आशयाच्या आवाजाच्या बोलीत बोलत आहे असं वाटण्याचा काळ आला आहे. बघा, हा संदर्भ आपण घेतला आहे भाषा विज्ञान आणि मराठी व्याकरण डॉक्टर अनिल गवळी यांच्या पुस्तकातून. आपण प्रमाण भाषेची काही वैशिष्ट्ये बघूया. बघा, प्रमाण भाषा एका विस्तृत प्रदेशात वापरली जाते. समाजातील निरनिराळ्या समूहाकडून प्रमाण भाषेचा वापर होतो. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व्यवहारांसाठी देखील तिचा वापर केला जातो. शिक्षण आणि ज्ञानार्जनाचं माध्यम म्हणून तिचा वापर केला जातो. प्रमाण भाषेमुळे समाजाला एकसंघता मिळते, टिकते. प्रमाण भाषा समाजाचा ज्ञानव्यूह, इतिहास, सांस्कृतिक वारसा जतन करते. प्रमाण भाषेमुळे एका समाजाचा दुसऱ्या समाजापासून लक्षणीय वेगळेपणा जपला जातो. हे सगळं झालं प्रमाण भाषेच्या बाबतीत. आपण आता बघणार आहोत की बोलीभाषेचं स्वरूप कसं आहे. एका विशिष्ट भूभागाच्या लहानात लहान मानवी समूहाकडून बोलली जाणारी भाषा, ज्याला आपण बोलीभाषा असं म्हणतो. बोलणे, बोली आणि भाषा असे 3 भेद भाषेच्या अभ्यासात आपण करू शकतो. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, म्हणजेच अनेक बोलींचा गट एकत्र असणारा आणि व्यापकपणे अमुक एका भाषेत बोलणारा समाज अशा नावाने आपण त्याला ओळखतो. मराठी या नावाखाली येणाऱ्या त्यांच्या प्रादेशिक नावावरून ओळखल्या जाणाऱ्या वऱ्हाडी, खानदेशी, देशी, कोकणी या सर्वसामान्य बोली आहेत. शिवाय बेळगावी, कोल्हापुरी, पुणेरी, मराठवाडा यासुद्धा मराठीच्या बोलीभाषाच म्हणता येतील. मराठीची उर्दू बोली असे एक वर्गीकरण नागो कालेलकरांनी केले आहे. पुणेरी, सातारी, कोल्हापुरी या भेदांना आपण बोलींचे स्थानिक भेद म्हणू शकतो. अर्थातच विविध अशा भाषाभेदांना सामावून घेणारी त्या समाजाची अशी एक एकसंघ भाषा मानली जाते. तिलाच प्रमाण भाषा म्हणता येईल. अशी भाषा लेखनासाठी प्रमाणभूत म्हणून आपण तिचा स्वीकार करतो. व्यक्तिभाषा, स्थानिक बोलीभाषा, प्रमाण भाषा अशा 4 भेदांचा अभ्यास भाषा विज्ञानात होऊ शकतो. डॉक्टर विजया चिटणीस माडगूळकर यांनी प्रमाण भाषेची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे. एका विशिष्ट भौगोलिक मर्यादित आपल्या अनेक प्रकारच्या स्थानिक किंवा वर्गीय भेदांनी आणि रूपांनी आपल्या नजरेसमोर येते ती वास्तव आणि अमूर्त तात्विक विनिमय शक्ती म्हणजेच भाषा. बघा, ह्याचा संदर्भ आधुनिक भाषा विज्ञान डॉक्टर कल्याण काळे यांनी संपादित केलेलं, अंजली सोमन यांनी संपादित केले 1999, पृष्ठ आहे 206 मध्ये ही संज्ञा त्यांनी वापरलेली आहे. ही मात्र बोली ही संज्ञा व्यापक अर्थाने ते वापरतात. समाज व्यवहारासाठी वापरली जाणारी लिपी नसणारी भाषा म्हणजे बोली. अशी बोलीची व्याख्या केली तर सर्व पोटभाषा ह्या बोलीभाषा असतात. बोलींना पोटभाषा म्हणता येणार नाही असं म्हणावं लागेल. कोकणी ही पोटभाषा आहे एवढंच म्हणून चालत नाही, ती मराठीची पोटभाषा आहे असं म्हणावं लागतं. पण काही बोली अशा आहेत की त्यांचा अंतर्भाव कोणत्याच प्रमाण भाषेत आपल्याला करता येत नाही. त्यामुळे बोली म्हणजे ही संज्ञा आहे. पोटभाषा या शब्दातील भाषा हे पद लिखित रूपाचा बोध देते. व्यक्तिभाषा, गटभाषा, उद्योग भाषा, खाजगी भाषा, व्यवहार भाषा, अनौपचारिक भाषा हे भेद अधिक सजग त्यामुळे होतात. बोलीभाषेचे विशेष कोणते कोणते आहेत ते बघूया. एकाच भूप्रदेशातील मूळ बोली कालांतराने बदलते. वेगवेगळ्या भूप्रदेशात ती नवीन रूपांसह बोलली जाते. त्या भिन्न बोली, ध्वनी, वाक्य, शब्द यांमध्ये जरी भेद असले तरी भाषिकांच्या व्यवहारात अडथळा मात्र येत नाही. अशा तऱ्हेने नवीन बोली निर्माण होतात. 2 भिन्न भाषिक एकत्र आले, जीत जेते यांच्यात संक्रमणामुळे बोलींची नव्याने निर्मिती होते.
काही वेळा एकभाषिक प्रदेश किती सलग असला तरी भौगोलिक सांस्कृतिक भेदांनी त्यात अनेक बोली निर्माण होतात. या बोलींचे काही महत्त्वाचे विशेषसुद्धा आपल्याला पाहता येतात. बोली केवळ बोलण्यातच वापरली जाते, लेखन व्यवहारासाठी मात्र ती क्वचित वापरली जाते. दलित ग्रामीण साहित्यात अलीकडे बोलीभाषेचा वापर वाढलेला आहे. सांस्कृतिक शैक्षणिक व्यवहारात लोक प्रमाण भाषेचाच वापर करताना मात्र आढळतात. मराठीच्या विविध बोली बोलणारे लोक परस्परात व्यवहार करताना साधारणतः पुणेरी मराठीचा आश्रय घेतात. पुणेरी ही मराठीच्या संदर्भात प्रमाण भाषा म्हणजे ज्याला आपण स्टँडर्ड लँग्वेज म्हणतो ती मानली जाते. विद्यार्थ्यांनो, बोली भाषेबद्दलचे काही गैरसमज देखील आहेत. ते कोणते आहेत ते आपण बघूया. बोली म्हणजे गावंढळ बोली भाषेबद्दलचे बरेच गैरसमज आहेत, किंवा ज्याला आपण अप्रतिष्ठानची भाषा आणि अशुद्ध व चुकीची भाषा आहे असा बोलीबद्दल एक गैरसमज आहे. समाजात एक गट प्रभावी असतो, असा गट इतरांना कमी लेखतो. हा गट सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने प्रगत असतो. शिक्षण, शासन, वाङ्मय या क्षेत्रात प्रमाण भाषा वापरली जाते. त्यामुळे बोली हलक्या दर्जाची मानली जाते. भाषा विज्ञानाच्या दृष्टीने कोणतीही बोली श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असत नाही. प्रत्येक बोलीचे विशेष ठरलेले असतात. विशेषतः उच्चार अथवा शब्दरूपांच्या आधारे बोलीला अशुद्ध ठरवलं जातं. जसे मुलगा, पोरगा, आणायला, हाणायला, होय, व्हय, जाधव, ज्यादव, पोट, वाट, आम्ही, हामी, गणित, गणित इत्यादी. बोलीतील या शुद्ध अशुद्धतेच्या कल्पना भाषा विज्ञान मानत नाही. कोणती बोलीभाषा त्या भागातील जिवंत किंवा ज्याला आपण शुद्ध भाषा म्हणतो ती मानली जाते. प्रमाण भाषा श्रेष्ठ, बोलीभाषा कनिष्ठ असा भेद करणं भाषा विज्ञानाच्या दृष्टीने तरी चुकीचंच मानलं जातं. पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यात साम्यभेद काय आहेत. बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यातले साम्यभेद आपल्याला दिसून येते, कारण कोणत्याही राज्याची प्रमाण भाषा त्या राज्यातील बोली यामध्ये काही प्रमाणात साम्यता असते. बोलींना स्वतःचे अर्थ याबाबत साम्यभेद असतो. साम्य नसेल तर ती स्वतंत्र भाषा होईल. प्रमाण भाषा प्रामुख्याने शासकीय, साहित्यिक, शैक्षणिक स्तरावर वापरली जाते. बोली हे दैनंदिन व्यवहाराचे उत्तम साधन आहे. मानवी संप्रेषणाची व्याप्ती वाढली की बोलीला स्वतंत्र भाषेचा दर्जा प्राप्त होताना आपल्याला दिसतो. तिच्यात वाङ्मय, तत्त्वज्ञान, कला, विज्ञान अशा विषयांतर्गत ग्रंथ निर्मिती होऊ लागली की तिला स्वतंत्र भाषा म्हणावं लागतं. संस्कृती, धर्म, इतिहास, शिक्षण, राजकीय सत्ता, जीवनपद्धती, व्यवसाय, ललित कला, वाङ्मय, परंपरा, भौगोलिक क्षेत्र याबाबत समानता आली तर बोली निर्माण होणार नाही. अनेक बोली निर्माण झाल्या तर त्या प्रमाण भाषेला मारक नसून पूरक असतात. त्यामुळे प्रमाण भाषा समृद्ध होते, विकसित होते. प्रमाण भाषेचं क्षेत्र अथवा वर्तुळ व्यापक, विस्तारित असतं. बोलींची क्षेत्र अथवा वर्तुळ लहान, सीमित असून अशा बोली प्रमाण भाषेच्या मोठ्या वर्तुळात समाविष्ट केलेल्या असतात. त्यामुळे विभिन्न बोलीत बोधगम्यता असली पण दोन प्रमाण भाषेत अशी बोधगम्यता नसते. मराठी व फ्रेंच या दोन मूळ अथवा प्रमाण भाषा आहेत. दोन्ही भाषांमध्ये बोधगम्यता नाही. त्या भाषिकांना परस्परांच्या भाषा शिकाव्याच लागतात. अर्थातच एकाच प्रमाण भाषेची बोली शिकण्याची गरज नसते. सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक संबंधात समाजात भेद निर्माण झाले की बोलींची संख्या देखील वाढत जाते. मराठी साहित्यात दलित, ग्रामीण, आदिवासी असे साहित्य प्रवाह निर्माण झाले. या साहित्य प्रवाहांमध्ये मोठ्या प्रमाणात बोलीभाषेचा वापर केला गेला. विद्यार्थ्यांनो, पुढचा मुद्दा आपण शिकणार आहोत तो म्हणजे व्यवहार भाषा किंवा ज्या दैनंदिन बोलीभाषा. रोजच्या वापरात आपण जी आपली मातृभाषा बोलतो तिला आपण आपली दैनंदिन वापराची किंवा दैनंदिन बोलीभाषा असं म्हणतो. उदाहरणार्थ, मला पाणी हवे आहे, आज आपण बाहेर फिरायला जाऊ. म्हणजे रोजच्या व्यवहारात अशी अनेक वाक्य आपण बोलत असतो आणि ज्याला आपण बोलीभाषा म्हणतो किंवा दैनंदिन व्यवहारात वापरली जाणारी म्हणून तिला आपण दैनंदिन भाषा म्हणतो. कार्यालयीन भाषा, ज्या भाषेचा वापर आपण कार्यालयात करतो, कार्यालयीन व्यवहारात जिचा वापर केला जातो, ज्या भाषेला आपण कार्यालयीन भाषा असं म्हणतो. उदाहरणार्थ, कार्यालयीन पत्रव्यवहारासाठी मराठी भाषा ज्यात सर्व व्याकरणिक नियमांचा आपण काटेकोरपणे वापर करतो. जे नियम हे कसे असतात तर ते निरपवाद असतात.
भाषेच्या शुद्धतेकरता ते तयार केलेले असतात आणि थोडक्यात ज्याला आपण प्रमाण भाषिक नियम असं म्हणतो. आता आपण बघूया कार्यालयीन आणि दैनंदिन मराठी भाषा यामध्ये काय नेमका फरक आढळतो. विद्यार्थ्यांनो, कार्यालयात वापरली जाणारी भाषा म्हणजे कार्यालयीन मराठी भाषा आणि दैनंदिन व्यवहारात वापरली जाणारी म्हणजे दैनंदिन मराठी भाषा. कार्यालयात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मराठी व्याकरणाचे, शुद्ध लेखनाचे सर्व नियम लागू पडतात. त्यात पारिभाषिक शब्दांचा देखील वापर केला जातो. रोजच्या व्यवहारात बोलताना मात्र आपण पारिभाषिक शब्दांचा वापर न करता बोलीभाषेतल्या शब्दांचा वापर करतो आणि व्याकरणिक शुद्ध लेखनाच्या नियमांचा इतका काटेकोर वापर करत नाही. कार्यालयीन मराठी म्हणजे प्रमाण मराठी आणि दैनंदिन मराठी म्हणजे साध्या बोलण्याच्या भाषेतली मराठी होय. कार्यालयीन मराठी काटेकोर असते आणि दैनंदिन मराठी भाषा मात्र काटेकोर नसते. कार्यालयीन मराठी भाषेला व्याकरणिक नियम असतात. दैनंदिन मराठीत व्याकरणिक नियम लागू पडत असले तरी काही वेळेस त्या नियमांची आपण मोडतोड करत असतो. कार्यालयीन मराठी भाषा किचकट आणि थोडी क्लिष्ट असते. दैनंदिन भाषा सहज आणि सोपी असते. कार्यालयीन मराठी हे नियमबाध्य असते. दैनंदिन मराठी भाषा नियमबाध्य नसते. कार्यालयीन मराठी भाषेत जसं वैज्ञानिक मराठीमध्ये H2O म्हणजे पाणी असं उदाहरण म्हणून आपल्याला घेता येईल, कारण जे नियमांनी युक्त आहे. मात्र दैनंदिन मराठीमध्ये आपण असं म्हणत नाही. पाण्याला आपण पाणी म्हणतो, H2O म्हणत नाही. कार्यालयीन मराठीत आपण शुद्ध बोलतो, तसं दैनंदिन मराठीत आपण सहज बोलतो. शुद्ध अशुद्धतेच्या फंदात आपण पडत नाही. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण कार्यालयीन मराठी आणि दैनंदिन मराठी याचा फरक, त्याचबरोबर आपल्या एकंदरीत व्यावहारिक भाषेचे स्वरूप आणि त्याचा अभ्यास केला. आज आपण या ठिकाणी थांबूया.